हा हा. हो 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 हो. हा, येऊन जाईल तुमचं सिलेंडर, टेन्शन नका घेऊ. अहो हो. हा, ठीक आहे ठीक आहे, देतो ऑर्डर, टेन्शन नका घेऊ. किती, 3 आहे ना? हो हो, देतो देतो. हा ठीक आहे, अहो तुमच्याकडेच येतोय आता. हा ठीक. मॅडम, तुमचं सिलेंडर ठेवलेलं आहे. पैसे. पैसे किती झाले? आपले छोटं सिलेंडर आहे ना तुमचं. त्याचे काय आता, तुम्हाला तर माहिती आहे सिलेंडर भेटत नाही हम्म. आणि रेट पण वाढले. तर त्याचे 1000 झाले. काय? 1000 रुपये. 500 रुपयाचा सिलेंडर 1000 रुपयाला? अहो मग आता रेट किती वाढले, तुम्ही बघितलं नाही का? सिलेंडर मिळत नाही. अहो, वाढले पण मी पावतीवर मागवलंय ना. हे हा. बघा मॅडम, तुम्ही पावतीवर मागवा का ब्लॅकने मागवा. अहो, पण मी तुमच्याकडनं दरवेळेस घेते. नाही नाही, आता रेट वाढले. एक तर तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, नाही तर मी वापस घेऊन जातो. नाही नाही, मला पाहिजे सिलेंडर. पाहिजे ना? हो हो. मग जेवढे पैसे आता समोरून मला द्यावे लागतील समोर, तेवढेच पैसे तुमच्याकडनं घेणार आहे ना मी. जास्त थोडी ना घेणार आहे. पण अहो, एवढे पैसे काही कमी करा ना, काही असेल ना कमी करा. अहो कसं कमी करणार आहे मॅडम? हा, आता जर मला समोर 1000 रुपये भरायचे, मी तुमच्याकडनं 800 रुपये घेऊ का? हा, सांगा बरं. त्याच्यात आता वरती आणून द्यायचे चार्जेस वेगळे 100 रुपये लागतात. पण तरी मी तुम्हाला नाही बोललो ना ते. 1000 रुपयेच द्या, कारण मला पण माहिती आहे रेट वाढले. लगेच एवढे 1000 रुपये डबल पैसे देणं पॉसिबल नाही, म्हणून मी पण नाही बोललो ना तुम्हाला. हा, बरं बरं, देईल मी. पण देते ना, मी नंतर देते. तुम्ही काय करा, पुढच्या वेळेचं सिलेंडर आणून द्याल ना, हे संपलं का पुढचं भरून आणून द्याल ना, तेव्हा तेव्हा घेऊन जा तुम्ही पैसे एक साथ. अहो मॅडम, नंतर कस काय देते? हा, कस काय नंतर देणार तुम्ही? मला आत्ताच्या आता पैसे द्या. मला जमा करावे लागतात काही. माझं घरचं आहे का ते दुकान? किंवा माझी घरची थोडी गॅस टाकी आहे, अहो की मी काय ना, तुम्हाला वापरायला आणून दिली. अहो काय ना, आता फक्त माझ्याकडे 500च रुपये आहेत. आणि गॅस तुम्ही म्हटलं 1000 रुपये लागतील, मग वरचे 500 कुठून आणू मी? आणि तुम्हाला सांगू का, ते 500ची नोट माझ्याकडे शेवटची नोट आहे. मला माहितच नव्हतं अचानक माझा गॅस संपला, नाही असे डबलचे पैसे भरावे लागतील. हे बघा मॅडम, मला काहीच रिझन नका सांगू. तुम्ही ना 1000 रुपये आणा, नाही तर मला गॅस तरी घेऊन जाऊ द्या. नाही म्हणजे मी नाही. दुसऱ्याला ब्लॅकने तो 1500ला तरी विकता येईल मला. अहो नाही नाही, असं नका करू. मला ना गॅसची खूप गरज आहे हो. आता घरात चूल ना पाल. आता या घरामध्ये मी चुलं पेटवलं तर मला सगळे काढून टाकतील बिल्डिंग वाले घराच्या बाहेर. हं. मग सांगा बरं मी काय करू? हे बघा, आता मी त्याच्यात काय बोलणार आहे? मला तुम्ही फक्त पैसे द्या. मला बाकीच्या 17 भानगडी नका सांगू. ऐका ना, काय ना, पुढच्या महिन्यात ना माझं ना एक पेमेंट येणार आहे, 15,000च. ते पैसे आले का लगेच तुमचे जेवढे होतील ना तेवढे मी देऊन टाक. आणि ऐका ना, ते गॅसचेच पैसे नाही, वरून मी तुम्हाला 200 रुपये देईल, पण थांबा ना प्लीज. अहो 200, मी 2 टाक्या वर घेऊन गेलो की मला 200 रुपये भेटतात. मग 500 देईल, थांबा ना. नाही 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 नाही. अहो मी दिवसात 20-25 टाक्या वरती घेऊन जातो, म्हणजे 2,500-2,500 रुपये मी दिवसाला कमवतो, माझा पेमेंट व्यतिरिक्त. आणि मी तुमच्या 200-500 रुपयासाठी 1 महिना कसं थांबणार आहे मॅडम? अहो मला पण समोर जमा करावे लागतं ना पैसे. अहो पण नाही आहेत माझ्याकडे आता, आणि मी गॅसची टाकी नाही घेऊन जाऊ देऊ शकत तुम्हाला. अहो भुकी मरेल मी हो, बाहेरून जेवण मागवायला सुद्धा पैसे नाही माझ्याकडे. ते तुम्ही तुमचं बघा, आता मी गॅसची टाकी घेऊन. अहो नाही 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 नाही. अहो प्लीज, ऐका ना थोडं तरी. तुम्ही समजून घ्या ना एका बाईची हालत. हा, तिचा नवरा नाहीये जवळ तिच्या, आणि त्यात असं गॅस संपणं आणि पैसे नसणं, म्हणजे तुम्ही समजू शकता ना हो. हा, समजू शकता ना. हे काय करताय तुम्ही असं? अहो तुम्ही लय थकून गेले असाल ना, हात दाबून देते तुमचे. आता गॅसच्या टाक्या उचलून 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 माणसाचा हात दुखून येतो ना, म्हणून थोडस दाबून देते. ऐका ना, मी काय म्हणते, हा? अं, माझ्याकडे 500 रुपये आहे.
आणि हा. वरचे 500 रुपयेच्या बदल्यात मी तुम्हाला चेपून देते ना, मसाज करून देते. मसाज? हा. हा, तसं अहो ते टाक्यावर नेऊन नेऊन खूप अंग दुखतंय. पण तुम्हाला मसाज येते का? अहो येते ना मला, खूप छान मसाज करते मी. आणि एवढ्या सुंदर बाईच्या हाताने मसाज करून भेटल्यावरती कोणताच माणूस नाही म्हणणार आहे बरं. ते पण आहे. मग बरं ठीक आहे मग. हो, वाव. हो, लय भारी वाटतंय हो. हा. अहो इथंच करणार आहे का पूर्ण मसाज? चला मग, मध्ये रूम आहे, त्या रूम मध्ये चला, हा, चला. तिथे करून देते मी. या. या. बसा. बसायचं कशाला आहे? आता झोपतो ना डायरेक्ट. मसाज करताय ना? हा, करते झोपू? ना मसाज. झोपू? झोपा ना. हा. ऐका ना, मी एक काम करते, तुम्हाला ना पाणी आणते पहिले. पाणी पिल्यानंतर, थंड पाणी पिल्यानंतर डोकं थंड होईल आणि मसाज केल्यानंतर रिलॅक्स वाटेल. म्हणजे कसं कॉम्बिनेशन छान आहे ना. बरं ठीक आहे, घेऊन या मग. आणते हा हो. पाणी. बरं आहे बा. कुठं 500 रुपयात मसाज करून नाही भेटत. आणि ते पण इतकी सुंदर बाई. मजाच आ जाएगा आज. आता ही पावरची ओळी याला दिली, मग बघा काय होतंय पुढे. हे घ्या. अरे खूप वेळ लावला तुम्ही पाणी आणायला. सगळं प्या बर का, अर्ध ठेवू नका. पाणी पूर्ण पिल्यावरती तुम्हाला रिलॅक्स वाटेल. थोडी टेस्ट चेंज होती हो पाण्याची. ते काय आहे ना, आमच्या इथे ना जारच्या पाण्यामध्ये ना फिल्टर गोळी येते ना, फिल्टर होतं पाणी, ती गोळी टाकतो आम्ही, त्याच्यामुळे तशी टेस्ट लागते. पण पाणी एकदम शुद्ध येतं बरं का मग त्याच्याने. अच्छा, असं का? हो. बरं ठीक आहे. चला ना, करू मसाज. हो चला, बसा असे तुम्ही. बसायचं कशाला? झोपून. असे झोपा मग, हा. उलटी झोपा. ओ बापरे. ओ ओ ओ. आह. हम्म. कसं वाटतंय? अहो एकदम भारी वाटतंय. भारी वाटतंय ना? हा. बरं. अरे वा. थोडं खाली करा ना. इथे करू का? आह. बरं. हो हो हो. हा. अहो मला ना तुमचा हात लागला तर मला लय करंट येतोय हो अंगात. करंट? कसलं करंट? करंट म्हणजे अं, आता ते बघा, नवरा बायको करता प्रेम. हा, तसं काहीतरी व्हायला लागलंय हो, मला. काय बोलताय तुम्ही? हे शोभतंय का तुम्हाला हे असं बोलणं? 500 रुपयासाठी काय मी हे काय असं करू का? अहो 500 रुपयासाठी नाही, मी तुम्हाला देतो ना अजून पैसे. मला नको कसले पैसे. अहो तुमचं मॅडम, काम झालंय, तुम्ही जा आता. अहो मॅडम, तुमचा ना हात लागला ना मला, हम्म. खूप कसं तरी व्हायला लागलं नाही का. एकदम असा मूड झाला माझा. तर मी तुम्हाला देतो ना पैसे. आणि गॅसचे पैसे पण नका देऊ 500 रुपये. मी वरतून पैसे देतो तुम्हाला. अच्छा, हा, फक्त मला एक मग वेळेस, चालतंय. एक वेळेस खुश करा. हा? करते ना. चला या मग. या. या. आला मोठा शहाणा बावळट.
ओ मॅडम, काय झालं? ऐको ऐको अहो, काय झालं? काय हैवानासारखा माणूस तू. अहो पण काय गेलं माझ्याजवळ? अहो काय ओ अहो काय केलं मी? ओ मॅडम, अहो काय झालं काय? तू तेच केलं जे एखादा राक्षस करू शकतो. तू माझी इज्जत तुटली. माझ्यासोबत बरोबर काय गेलं. मी तर तयार होते ना सगळं काही करायला. मग हे असलं काही करायची गरज नव्हती ना. अहो पण केलं काय मी? जबरदस्ती केली. माझी इज्जत लुटली. ते पण माझ्या मर्जीशिवाय. मी सांगत होते बस झालं, थांब थांब थांब. तू ऐकायलाच तयार नाही. मी जबरदस्ती केली? हो. अहो मी तर ती मसाज झाली त्याच्यानंतर मी तुमच्या जवळ यायला लागलो. त्याच्यानंतर मला काहीच आठवत नाही. तुला कसं आठवणार आहे रे? तू तर हो क्रूर माणूस आहे, क्रूर. राक्षस आला होता तुझ्या अंगात, राक्षस. तू काय काय केलं? बघ बघ बघ, वळखणे माझ्या पाठीवरती बघ. नाही दिसत आहे. अरे हे बघ इथे. ऐक, पाठ दुखते. ओ ऐका ना. ओ मॅडम, चुकी झाली असल. नाही, मी तुझ्यावर पोलीस कंप्लेंट केली. अहो ओ कुठं ओ तुला रस्त्यावर आणेल मी भिकेले मागेल. अहो कुठं पोलीस कंप्लेंट करताय तुम्ही? काय एडेबिडे झालं का? ऐका एक मिनिट, मी तुम्हाला अजून जास्त पैसे देतो, पण ही गोष्ट इथंच दाबा, कोणाला सांगू नका प्लीज. पैसे देऊन तू माझा शब्द नाही जागू शकणार. मी सांगेल, जगाला सांगेल, सगळ्यांना सांगेल. ओ मॅडम, हे बघा, मी तुम्हाला ना दर महिन्याला सिलेंडर पण फुकट आणून देत जाईल. सगळं काही तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे देईल, फक्त पोलीस कंप्लेंट नका करू. किती किती पैसे द्याल? किती पाहिजे तुम्हाला पैसे? दर महिन्याला तुम्ही मरेच तो. मला दर महिन्याला ना सिलेंडर फ्री पाहिजे. माझ्या घरातला किराणा भरून पाहिजे. माझं लाईट बिल भरून पाहिजे. आणि माझं घर भाडं पण. हे सगळं होत असेल तर ठीक, नाही तर जाऊ दे. मग मी सांगते सगळ्यांना. नाही 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 नाही, अहो मी करून देत जाईल लाईट बिल. तसं तुमचा खर्च किती आहे पूर्ण सिलेंडर, लाईट बिल ते सगळं? काही नाही, महिन्याला 40-50 हजार रुपये बस. अरे बापरे, 40-50 हजार तर मी स्वतः कमवत नाही. माझी अहो मी इज्जत- देतो, अहो देतो देतो, रडू नका, देतो, आवाज नका करू, देतो, ह्या महिन्यापासून देतो मी. जा मग आता. आता काय माझं तोंड पाहणार आहे का परत? तसं काय करणार आहे? नाही नाही, फक्त कोणाला गोष्ट नका सांगू. नाही, निघा. बावट बसला माझ्या जाळ्यात.